नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महिलांनी आपल्या किचनमधील या वस्तू कधी संपू देऊ नका. कोणत्या आहेत त्या वस्तू चला तर जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या किचनमध्ये पीठ, मीठ, हळद आणि दूध या वस्तू कधी संपू देऊ नका. या वस्तू नेहमी संपण्याच्या अगोदरच पूर्वतयारीने आपल्या घरात ठेवा, कारण या वस्तू आहेत लक्ष्मीकारक. बघा, मीठ आपल्या घरातलं कधी संपू देऊ नका आणि कोणाला देताना ते डायरेक्ट असं तळहातावर असं देऊ नका. मीठ देताना शक्यतो मीठ कोणाला देऊच नाही, पण जरी द्यायचं झालं तुम्हाला तर तुम्ही तळहातावर कधीच मीठ कोणाला देऊ नका. तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये किंवा कागदात बांधून तुम्हाला द्यायचं आहे. मीठ कुणाला देऊ नये. आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते दान करावं. तर ते दान नक्की कुठं करावं? भंडाऱ्याच्या ठिकाणी. बघा, आता एखाद्या देवाचा भंडारा असतो तिथे तुम्ही देऊ शकता. तसेच अन्नछत्रात सुद्धा तुम्ही मीठ दान करू शकता. हळद सुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला कधीच कुणाला देऊ नये. त्याबरोबर दही आणि दुधाचे पदार्थ म्हणजे दूध संध्याकाळच्या वेळेला जर आपल्याकडे कोणी मागायला नसेल तर त्याला संध्याकाळी सुद्धा दूध देऊ नये. दही आणि दूध देऊ नये. त्याचबरोबर गव्हाचं पीठ आपल्या किचनमध्ये कधीच संपून देऊ नका. बघा, आता काही महिलांना सवय असते ती पिठाचा एकदम खडबडाट झाल्यानंतर त्या दळून आणतात, पण तसं करू नका. चिमूटभर तरी पीठ आपल्या डब्यात शिल्लक ठेवावं आणि लगेच दुसरं दळून आणावं आणि डबा स्वच्छ घासून आपण त्याच्यात वतून ठेवू शकता. तर या वस्तू आहेत त्या कधीच संपू देत जाऊ नका. आपल्या किचनमधला तवा कोणाला दिसणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. काही महिलांचा तवा रात्रभर खरकट असतो, म्हणजे किचनमध्ये तशीच भांडी खरकाट पाणी तसंच असतं. तर बघा, अशा जर आपण या चुका करत गेलो तर आपली प्रगती कधीच होत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत अपयशच मिळत राहतं. त्याचबरोबर बऱ्याच जणांना सवय असते, अगदी मला सुद्धा होती पहिली, की आपण दवाखान्यात गेलो, दवाखान्यातून आल्यानंतरनं आपल्याला डॉक्टरांनी मेडिकलमधून ज्या गोळ्या दिलेल्या असतात त्या गोळ्या आपण कुठे ठेवतो? बघा, आता किचनमध्ये. मलाही तशी सवय होती की किचनमध्ये आमच्या गोळ्या असतात. पण नंतर असं का आलं की किचनमध्ये जर आपण किचन ओट्यावर गोळ्या ठेवल्या तर ते दुखणं आपलं वाढत राहतं. म्हणजे एकाचं झालं की एकाचं हे असं चालूच असतं. त्याच्यामुळे किचनमध्ये आपल्याला आपल्या गोळ्या कधीच तुम्ही ठेवू नये. की तुम्ही दुसरीकडे ठेवू शकता पण किचनमध्ये तुम्ही ठेवू नका. त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला आपण आपल्या दरवाजा, खिडक्या नेहमी उघडे ठेवत जावा. लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्याच्यामुळे संध्याकाळी दरवाजा आणि खिडक्या उघडे ठेवा. 6 ते 7:30 ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. या वेळात तुम्ही तुमचे दरवाजे, खिडके उघडे ठेवून तुम्ही देवापाशी दिवा लावू शकता. तसेच तुळशी मातेजवळ तुपाचा एखादा दिवा लावा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता, अगरबत्ती लावू शकता. तुमची नेहमीची नित्यसेवा जी काय आहे ती तुम्ही करू शकता. जर तुम्हाला नित्यसेवा करायला 6 ते 7:30 या वेळात जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही तिन्ही सांजेला दिवा लावून घेतल्यानंतरनं तुमचं ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस तुम्ही तुमची नित्यसेवा करून घेऊ शकता. बघा, नित्यसेवेतसुद्धा अजिबात खंड पाडत जाऊ नका. काही कामाने जर तुम्हाला जमलं नाही तर थोडा वेळ लागू द्या, उशीर लागू द्या, पण ती सेवा तुम्ही नित्यसेवा करून घेत जा. आपले जर काही आर्थिक प्रश्न असतील, जर आपण केंद्रात जातो, केंद्रात विचारतो त्यावेळेस बघा आपल्याला सांगतात की ही सेवा करा, ती सेवा करा. आणि खरोखर सांगते मी, त्या सेवेने खूप सारा फरक पडत जातो. बघा, सुरुवातीला आपण सेवा चालू केल्यानंतरनं फरक पडत नाही, पण नंतरनं हळूहळू आपल्याला असं दिसून येतं की खरंच आपल्यात स्वतःत खूप बदल होत जातो. त्यानंतरनं आपल्या घरात सुद्धा खूप बदल होत जातो. आता बघा, तुम्ही जर नित्यसेवा करत असाल तर ती नित्यसेवा करताना जर तुमच्या मुलांनी ती पाहिलं तर तुमची मुलेसुद्धा तशीच करायला बघतात. लहान असतील जर तुम्ही त्यांच्यासमोर गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा जर तुम्ही म्हणत असाल तर मुलांना सुद्धा तशीच सवय लागत जाते. आणि बघा, आता गणपती बाप्पा आपल्या घरात बसलेले आहेत, त्यामुळे तुम्ही दररोज गणपती अथर्वशीर्षाचं तुम्ही पठण करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घेऊ शकता. तसेच तुमच्या शेजारी जर केंद्र असेल तर त्या केंद्रात सुद्धा तुम्ही जाऊन तुमच्या मुलांना प्रत्येक रविवारी बालसंस्कार भरतं, तिथं तुम्ही नेऊ शकता. बघा, तिथे सुद्धा खूप छान छान लहान मुलांना शिकवतात. जर त्यांना ही सवय लागली गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणण्याची, तर तुमची मुले पुढे जाऊन अशी वाईट मार्गाने कधीच जाणार नाहीत. बघा, एकदा जर आपण स्वामी सेवेची पायरी चढलो आपल्या मुलांना घेऊन तर मुले वाईट मार्गाने कधीच जाणार नाहीत. मग त्यांना टीव्हीचा किंवा मोबाईलचा असा वेड लागणारच नाही. म्हणजे
आपण म्हणतो की मुले खूप चिडचिड करतात, मोबाईलसाठी खूप रडतात, TV बघतात, अभ्यास करत नाहीत. बघा त्याला तेच कारण असतं. तुम्ही बालसंस्कार केंद्र भरतं आपल्या केंद्रात, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. जर तुमच्या घराजवळ केंद्र असेल, मठ असेल स्वामींचा, तर तुम्ही तिथे नक्की घेऊन जा आणि तुमच्या मुलांना तिथे बसवत जा. तर किचनमध्ये तुमची तवा आणि कढई कुणालाही दिसल अशा ठिकाणी ठेवू नका. कारण जर बाहेरला येणारा नवीन माणूस जर तुमच्या किचनमध्ये जर त्याला तो तवा दिसला तर आपल्याला दोष लागतात. त्याच्यामुळे तवा तुम्ही दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तसेच आपली जी काही किरसुनी आहे ती सुद्धा बेडखाली, पलंगाखाली, सोप्याखाली, दरवाजाच्या पाठीमागे तुम्ही कधीच ठेवू नका. काही लोकांना सवय असते, जर ती सोप्यावर बसल्यानंतर ते पाय हलवतात, बेडवर बसल्यानंतर ते पाय हलवतात, तर ते पाय त्या लक्ष्मी लागतात आणि आपण लक्ष्मीवर बसल्यासारखं होतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची किरसुनी कधीच अशी बेडखाली, पलंगाखाली किंवा सोप्याखाली, दरवाजाच्या पाठीमागे कधीच ठेवू नका. आणि बाहेर येणारा माणूस आहे त्याला दिसेल अशी सुद्धा तुम्ही कधीच ठेवू नका. ती व्यवस्थित ठेवा आणि उभी करून ठेवू नका, ती अशी सरळ ठेवा. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.